हेलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल आणि नेहमी असेच छान राहा, नेहमी खुश राहा, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. काल होता माझ्या रुपालीचा बर्थडे, माझ्या मैत्रिणीचा. आणि काल गुरुवार असल्या कारणाने तो आम्हाला व्हेज खाऊन सेलिब्रेट करावा लागला आहे. पण बर्थडे व्हेज खाऊन कोण सेलिब्रेट करतं? कोण व्हेज खातं? ऑफकोर्स तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्हीही पसंत नाही करणार की नॉनव्हेज नाही खायचं आणि व्हेज खायचं. सो हेही आमच्या मनाला काही फारसं पटलेलं नाहीये. सो आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज आणि आज आहे फ्रायडे. सो आम्ही पोचलेलो आहोत शालू धाब्याला. जर तुम्ही डोंबिवलीत राहत असाल तर तुम्हाला माहित असेल शालू धाबा किती फेमस आहे आणि इकडचं फूड किती छान आहे. सो आम्ही गाड्या काढल्या आणि आमच्या गाड्या हॉटेलच्या इथे येऊन पार्क केल्या आणि आम्ही पोचलेलो आहोत. आणि काल जो आम्ही रुपालीचा बर्थडे सेलिब्रेट केला त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो नक्की पहा आणि पूर्ण पहा. तुम्हालाही कळेल आम्ही काय काय सेलिब्रेशन केलेलं आहे व्हेज खाऊन. आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि आमच्या मॅडमनी मेनू कार्ड बघितलेला आहे काय मागवायचं. पण आमचं नंतर ठरलं की आज चिकन नाही खायचं या लोकांना माझ्या बरोबर फिश खायचंय. प्राची मॅडम पण विचार करतायत काय खायचं. माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित नसेल की ह्या कोण आहेत, तर या आहेत माझ्या मैत्रिणी रुपाली, प्राची आणि सिद्धी. एक मैत्रीण माझी गावी आहे आणि ती येऊ शकली नाहीये काही कारणास्तव. सो मिस यू आशा, आम्ही तुला खूप मिस करतोय. आणि प्राचीच्या डिश मध्ये ऍक्च्युली ना खूप साऱ्या कोलंबी दिल्या होत्या त्यांनी. आणि मॅडम खूप खुश होत्या की मला एकटीला इतक्या भेटल्या आहेत आणि मी त्या खाणार, आम्हाला चिडवून दाखवत होती ऍक्च्युली. असा हा आम्ही आमचा रुपालीचा बर्थडे आणि आमचा लंच एन्जॉय केलेला आहे फायनली नॉनव्हेज खाऊन. आता आमच्या जरा मनाला बरं वाटलेलं आहे, आमची इच्छा पूर्ण झालेली आहे की नॉनव्हेज खाऊन बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.